7-5-3 दशकाचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी, तैसे नोहे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, तिथे काही कष्ट न लागती, आजपाजपणे उलट प्राणाचा, तिथेही मनाचा निर्धारू असे, ज्ञानदेवा जिणे नामे विन व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमी आला, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी प्रवचनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट, ज्ञानियाचे राजे, योग्यांची माऊली, साधकाचे मायबाप, आळंदी निवासी ज्ञानेश्वर महाराज यांचा 4 चरणाचा हरिपाठ या ग्रंथातील 22व्या क्रमांकाचा अभंग आहे. प्रवचनरूपी सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार देणं आवश्यक आहे. तो परिहार द्यायचा तो असा: अखिलकोट ब्रह्मांड नायक, करुणावरुणालय, जगदाधार, रुक्मिणी प्राण संजीवन, भक्तहृदय वत्सल, पंढरीस परमात्म्याच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आदी करून संत महंताच्या आशीर्वादाने श्री क्षेत्र गंगाखेड, गोदावरीचा असणारा पवित्र काठ, साधू महाराज संस्थान गंगाखेड यांच्या वतीने या संस्थांमध्ये काही नित्य नैमित्तिक कार्यक्रम चालत असतात. नित्य कार्यक्रम म्हणजे सकाळी समाधीचा अभिषेक, पूजापाठ, होम हवनादी कार्यक्रम, ब्रह्मकर्म, नैवेद्य, वैश्वदेव इत्यादी कार्यक्रम असतात. आणि नैमित्तिक कार्यक्रम म्हणजे आज वैकुंठ निवासी श्री संत प्रल्हाद महाराज कंधारकर यांची पुण्यतिथी आहे. कालच वैकुंठवासी गुंडा महाराज तथा नाना यांच्या समाधी स्थापनेचा दिवस. या प्रल्हाद महाराज कंधारकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने परंपरेनं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन संस्थांच्या वतीनं दरवर्षी केल्या जातं. परंतु कोरोना महामारीमुळे प्रतिबंध आल्यामुळे लाईव्ह प्रवचनाच्या माध्यमातून ही सेवा चालू आहे. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये गाथा भजन, प्रवचन, धूप आरती, कीर्तन, जागर, काकडा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान दरवर्षी नानापासून वैकुंठवासी आमचे नाना यांच्यापासून हा कार्यक्रम चालत आलेला आहे. वैकुंठवासी दंती महाराज आणि आत्ताचे विद्यमान या संस्थांचे चालक मालक हरिभक्तीपरायण भागवताचार्य गुरुवर्य चैतन्य महाराज कंधारकर हे या परंपरेनं चालत असलेले सर्व कार्यक्रम चालवतात. त्यामध्ये आमचे वैकुंठवासी एकदंती महाराज गेल्यानंतर या संस्थांवर मोठं संकट आलेलं होतं. आमचे चैतन्य महाराज 12 वर्षाचे होते त्यावेळी दंती महाराज गेले. परंतु परंपरेनं जे कार्यक्रम या संस्थांमध्ये चालतात ते कार्यक्रम चैतन्य महाराजांच्या पाठीमागे आमच्या मायबाईनं मोठं बळ दिलं आणि पुढं ते जशाला तसे परंपरेनं कार्यक्रम चालत राहिले आणि पुढं असणारं ते चैतन्य महाराजांच्या हातामध्ये त्या संस्थांची जबाबदारी मायबाईनं सोपवली.
पुण्यतिथीच्या निमित्तानं आजचा कार्यक्रम आहे. पुण्यतिथी कुणाची? 3 प्रकार सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. ज्याचं नाव घेतल्यानंतर पाप जातं त्यांची पुण्यतिथी, ज्यांचं नाव घेतल्यानंतर पुण्य प्राप्त होतं त्यांची पुण्यतिथी, आणि ज्यांचं नाव घेतल्यानंतर सेवा केल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो त्यांची पुण्यतिथी. माझ्याकडे तिन्ही गोष्टीसाठी प्रमाण आहेत. तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. संत महात्म्यांचं नाव घेतलं की पाप जातं. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. संतांचं नाव घेतलं की पुण्य प्राप्त होतं आणि संत सेवा केली की मोक्ष प्राप्त होतो. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. जैशी दीपे दिशे पाहता आपुलीच वस्तू. दृष्टांत दिला तैसे हरपले आपण पे पावे. पै संता पाहता या गिवसावे. म्हणून वाणावे ऐकावे तेची सदा. अशा महात्म्यांची पुण्यतिथी. या साधू महाराज संस्थांच्या वंशामध्ये अनेक महापुरुष अवतीर्ण झाले. त्यापैकीच एक वैकुंठवासी सद्गुरू प्रल्हाद महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं आमचे हरिभक्तीपरायण परमस्नेही भागवताचार्य गुरुवर्य चैतन्य महाराज यांनी दिलेली आज्ञा आणि त्यामुळे प्रवचन सेवेचा आलेला योग. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. संत कुणाला म्हणतात? अभंगाचा विचार तर आपण उत्तरार्धामध्ये करणारच आहोत, परंतु संताचे काही लक्षणं सांगतो. संत कुणाला म्हणतात? गीतेनं हे त्या संत महात्म्याचे लक्षणं सांगितले, भागवतानं हे सांगितले, माऊलीही सांगतात. गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये एक भक्ताष्टक आहे. त्या भक्ताष्टकामध्ये संत महात्म्यांची लक्षणं सांगितली. अनपेक्ष सुतीर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मे भक्त समे प्रियः. 1-2 श्लोकाचा उच्चार करतो महाराज. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित. अशा अनेक प्रकारच्या लक्षणाने युक्त भागवतामध्ये ही एका श्लोकामध्ये संत महात्म्यांचं लक्षण सांगितलेले आहे. अशा अनेक प्रकारचे संत महात्म्याचे लक्षण. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यतः. नाथ महाराज सुंदर त्याच्यावर विवेचन करतात. निरपेक्षता आणि माझे भजन, शांती आणि समदर्शन, 5 वेते निर्वैर जाण, हे 5 लक्षण मुख्यत्वे. हे 5 लक्षणं मुख्य आहेत, परंतु आणखी काही बाकीचे बरेच लक्षणं आहेत. अशा लक्षणाने युक्त वैकुंठवासी सद्गुरू प्रल्हाद महाराज कंधारकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने संत हे अलौकिक असतात. जगतामध्ये एकच वस्तू अलौकिक आहे, ती म्हणजे केवळ परब्रह्म परमात्मा हा अलौकिक आहे. उपाधी भेदानं 3 गोष्टी अलौकिक सांगितल्या. देव, देवाचं नाम आणि संत. अलौकिक कशाला म्हणतात? अलौकिकता आणि अनन्यता याचा समन्वय जर जीवनामध्ये झाला तर आपल्याला सुखाची प्राप्ती होते. अलौकिकता आणि विन्मुखता ही दुःखाला कारण आहे, किंवा लौकिकता आणि सन्मुखता ही सुद्धा दुःखाला कारण आहे. या 3 तत्वाविषयी एखाद्या तत्वावर तरी माणसाचं जीवन अनन्य असावं. संत अलौकिक. अलौकिक कशाला म्हणतात? जे लौकिक जगताला कळत नाही ते अलौकिक,
पंचमहाभूताची सत्ता ज्याच्यावर, पंचमहाभूतामध्ये जे अडकत नाही ते अलौकिक, आणि काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही ते अलौकिक. हे तिन्ही निकष आपण देव, नाम आणि संत याच्याकडे लावून पहा. देव जगताला कळत नाही म्हणून अलौकिक. देव जर जगताला कळाला असता तर देव न लगे, देव न लगे असं लोक म्हटलेच नसते. नाम अलौकिक. लौकिक जगताला नाम जर कळालं असतं तर कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणा असं कीर्तनकाराला म्हणावं लागलंच नसतं. आणि संत अलौकिक. संत महात्मे जर जगताला कळाले असते तर जगताने संत महात्म्यांना त्रास दिलाच नसता. बरं, तो त्रास दिला तो शहाण्या लोकांनी दिला का सामान्य लोकांनी दिला? शहाण्या लोकांनी त्रास दिला. रामेश्वर शास्त्री सारखे दशग्रंथी ब्राह्मण त्यानेही त्रास दिला. विसोबा खेचर खापर सुद्धा मिळू देणार नाही ज्ञानेश्वर महाराजांना. म्हणून जगताला संत कळत नाहीत ते अलौकिक. अशा अलौकिक संत महात्म्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने अभंग निवडलेला आहे. हरिपाठ या ग्रंथातील 22वा अभंग आहे. 1-3-5 7-5-3 दशकाचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी, हा अभंग निवडलेला आहे. हरिपाठ या ग्रंथातील आहे. हरिपाठ म्हणजे काय याचा आपण थोडा विचार करू. या हरिपाठ या शब्दामध्ये 2 शब्द दिसतात, एक हरी आणि दुसरा पाठ. पठ ह्या धातूपासून क ख घ न घ य हा पठ धातूला प्रत्यय लागला आणि पाठ हा शब्द निर्माण झाला. हरिपाठ. पाठ या शब्दाचा अर्थ आहे उच्चार करणे. आणखी सुद्धा हरिपाठ इति हरिपाठा हा, हरिनाम पाठो इति हरिपाठा हा, म्हणजे हरिनामाचा उच्चार करणे याला हरिपाठ म्हणतात. किंवा हरीचा उपदेश ज्या ग्रंथामध्ये केलेला आहे त्याला हरिपाठ म्हणतात. हरिपाठ हा छोटासा ग्रंथ आहे, परंतु तो शास्त्र संमत असल्यामुळे, कारण ग्रंथामध्ये 4 गोष्टी असतात, त्याला अनुबंध चतुष्ट म्हणतात. विषय, अधिकारी, संबंध आणि प्रयोजन हे ज्या ग्रंथामध्ये आहे त्याला ग्रंथ म्हणतात. हरिपाठ या ग्रंथामध्ये 4 गोष्टी आलेल्या आहेत. आपण जर हरिपाठाचा पहिला अभंग जर आपण पाहिला, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधियल्या. हरिपाठ ग्रंथाचं प्रयोजन, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिपाठ या ग्रंथाचा विषय, आसोनी संसारी जिव्हे वेगू करी वेद शास्त्रो भारी बाया सदा. हरिपाठ या ग्रंथाचा अधिकारी आणि ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिपाठ या ग्रंथाचा संबंध. म्हणून हरिपाठ हा छोटासा ग्रंथ आहे. का निर्माण केला त्याचे थोडक्यामध्ये कारण सांगून आपण पुढे चलू. ज्ञानेश्वर महाराजांच्या अवतारामध्ये मुख्य जर काय असणार महत्त्वाचा भाग काय असेल तर ते ग्रंथ निर्मिती. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी, अमृत अनुभव, अभंगगाथा, सांगदेव 65 हे पहिल्यांदा 4 ग्रंथ निर्माण केले. परंतु ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्याचा अधिकारी कोण? ज्ञानेश्वर महाराज सांगत असताना, अर्जुनाची पाती जे परिशनया योग्य होती ते कृपा करून संती अवधान द्यावे. असा ग्रंथाचा अधिकारी पाहिजे. अनिंदकू अनन्यगती, मग तया प्रती चावळीत जाई जे सुखे असं म्हटलं. म्हणून
ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अधिकाऱ्यासाठी आहे, विशेष प्रकारचा ते अधिकारी पाहिजे. अमृत अनुभव हे तर ज्ञानी लोकांकरता आहे, ज्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्यांच्यासाठी अमृत अनुभव. अभंगगाथा ही सुद्धा अवघड आहे बरं का. चांगदेव 65 1400 वर्ष ज्याने तपश्चर्या केली, काळाला 1400 वर्ष हुलकावण्या दिल्या असा महान योगी चांगदेव, त्याला पहिल्या ओवीचं पहिलं टोक कळालं नाही म्हणून आले लोटांगणी चांगदेव. उपदसाची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं की सर्वसामान्य लोकांना न झेपणारे ग्रंथ आहेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ या ग्रंथाची निर्मिती केली. तसा हरिपाठ ग्रंथ छोटा आहे, परंतु हाही ग्रंथ सोपा नाही. आता आपण त्याची उपेक्षा करतो. हरिपाठ म्हणण्याकरताना मोठे मोठे विद्वान म्हणतात का, गायनाचार्य म्हणतात का, हरिपाठ म्हणलं दुपारतीला की भाळे भोळे लोक, साधे लोक असतात. परंतु हरिपाठ हा ग्रंथ त्याच्यामध्ये शास्त्र आहे. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं भाग्यवान कोण, ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं करंटा कोण, भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं भाग्यवान कोण आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं करंटा कोण हे हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे. उपदोनी करंटा नेने अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैशेने होय. हे ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं तो भाग्यहीन आहे. आणि ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं भाग्यवान कोण आहे, मोक्षरेखे आला तो भाग्य विनटाला, साधूचा अंकिला हरिभक्त. मोक्षाच्या रेषेत आला, साधूच्या अंकित झाला आणि हरीच्या भक्तीला लागला, तो ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं भाग्यवान आहे. भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं हरीशी न भजत दैवहात, हे भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं अभागी आहे. आणि हरी नाम सार जिव्हाया नामाची उपमा त्या दैवाची कोण बाणी, भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं तो भाग्यवान आहे. असा हरिपाठ ग्रंथ आहे. त्या हरिपाठ ग्रंथातील हा अभंग आहे. हा अभंग पुण्यतिथीच्या दिवशी निवडण्याचं काय कारण आहे? कारण प्रवचन म्हटलं की ओवी असते. मग प्रवचनाच्या दृष्टीनं तुम्ही अभंग का घेतला अशी काही श्रोत्यांना शंका येईल, म्हणून शंका समाधान करतो. वैकुंठवासी सद्गुरू प्रल्हाद महाराज कंधारकर याने अगोदर हा अभंग म्हटला आणि नंतर ताबडतोब आपला देहाचा त्याग केला. म्हणून साधू महाराज संस्थानमध्ये पुण्यतिथीच्या दिवशी कीर्तनासाठी हा अभंग घ्यावा असा दंडक परंपरेनं लावून दिलेला आहे. त्या पद्धतीनं मी हा अभंग प्रवचन सेवेसाठी निवडलेला आहे. 7 म्हणजे काय, 5 म्हणजे काय, 3 म्हणजे काय आणि 10 म्हणजे काय. अनेक शास्त्रकारांनी अनेक तत्व सांगितले. सांख्याने 7 तत्व सांगितले. 5 म्हणजे काय, पंच महाभूत, पृथ्वी आप तेज वायू आकाश. 3 म्हणजे काय, 3 म्हणजे 3 गुण, रजोगुण तमोगुण सत्वगुण. आणि 10 म्हणजे काय, 10 म्हणजे 5 कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञान इंद्रिय. उपस्थ बुद्ध वाणी हात पाय हे 5 कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञान इंद्रिय, घ्राण रसना स्तोत्र नेत्र आणि त्वचा हे 5 ज्ञान इंद्रिय असे मिळून 7, 5, 3, 10 मिळून 25 तत्व होतात. परंतु हे 25 तत्व मायाकृत आहे. संसार हे जगत हे 25 तत्वामध्ये भरलेलं आहे. कुठे कुठे 36 तत्व सांगितले,
हे 25 तत्व, पंच प्राण आणि पंच उपप्राण, हे 25 आणि 10 35 आणि 36वावं मन, असे 36 तत्व सांगितले. आणखी अनेक प्रकारचे तत्व अनेक शास्त्रकारांनी त्यांच्या अनुभवाला आले तसे ते तत्व मांडले. परंतु हे तत्व, त्या तत्वाचं ज्ञान होणं अत्यंत कठीण आहे. हे तत्वाचं जर ज्ञान झालं तर भगवत प्राप्ती होऊ शकते. या देह मिथ्यात्व आहे, देह मिथ्या आहे हे जर कळालं तर आपल्याला भगवत प्राप्ती होऊ शकते. हे 3 गुण मायाकृत आहेत. माया जर कळाली आपल्याला तर भगवत प्राप्ती होऊ शकते. परंतु हे अत्यंत सूक्ष्म तत्व आहेत, ते कळणं कठीण आहे. म्हणून सर्वसामान्याचा उद्धार व्हावा, सर्वसामान्यांना भगवंताची प्राप्ती व्हावी, या कारणास्तव अनेक जे मार्ग आहेत ते मार्ग न सांगता, तैसे नोहे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लागती. संत महात्म्यांनी अनेक जे मार्ग सांगितले त्यापैकी नाम हा मार्ग सर्वश्रेष्ठ सांगितला. साधक अवस्थेमध्ये भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी साधक प्रवृत्त जो होतो तर त्याच्या समोर अनेक मार्ग येतात. मनुष्य जीवनामध्ये कुठं जायचं हे साध्य आहे आणि कसं जायचं हे साधन आहे. साध्य अगोदर ठरवावं लागतं. कुठं जायचंय हे साध्य आहे ते अगोदर ठरवावं लागतं आणि मग साधनाचा विचार असतो. आपल्याला पंढरपूरला जायचं हे साध्य आहे, मग कशानं जायचंय हे नंतर ठरवावं लागतं. पायी जायचं का, सायकलवर जायचं का, मोटरसायकलनं जायचं का, 4 चाकीनं जायचं का, एसटीनं जायचं. साध्याचा विचार अगोदर. मनुष्य जीवनामध्ये आपल्याला कुठं जायचं हे कळावं. कमीत कमी आपल्याला कुठे जायचं हे जर नाही कळालं तर आपण कुठून आलो हे तरी कळावं. कुठून आलो हे जरी नाही कळालं तरी आपण कुठे आहोत हे तरी कळावं. कुठे आहोत हे जरी नाही कळालं तरी आपण कोण आहोत हे तरी कळावं. आपण कोण आहोत हे कळालं की आपण कुठे आहोत हे कळत असतं. आपण कुठे आहोत हे कळालं की आपण कुठून आलो हे कळत असतं. आणि आपण कुठून आलो हे कळालं की आपल्याला कुठे जायचं हे कळत असतं. कुठे जायचं हे साध्य आहे. आणि या साध्याच्या प्राप्ती करताना साधकाला अनेक प्रकारचे त्याच्या पुढे साधनं येतात. मग तो साधक गोंधळात पडतो. कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे आणि नाम मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे. एका साधकानं प्रश्न महाराजांना केला, महाराज मला साध्याची प्राप्ती करून घ्यायची आहे, परंतु साधनं माझ्यासमोर अनेक आली. कर्म मार्ग आहे, मग मी कर्म मार्गाने जाऊ का, ज्ञान मार्गाने जाऊ का, योग मार्गाने जाऊ का, नाम भक्ती मार्गाने जाऊ, कोणत्या मार्गाने जाऊ. त्यावेळी महाराजांनी त्यांना सांगितलं की तुला कोणत्या मार्गाने जायचं मी हे सांगतो, परंतु अगोदर तुला तो मार्ग कसा पाहिजे हे सांग. त्यांनी सांगितलं, महाराज तो मार्ग मला जो पाहिजे तो सर्वश्रेष्ठ असावा आणि सोपा मार्ग असावा. या मार्गाने मी जावं अशी माझी इच्छा आहे. महाराज म्हणले, मग मी तुला ते सांगतो. मग आपण जर विचार केला कर्म मार्गाचा, ज्ञान मार्गाचा, योग मार्गाचा आणि भक्ती मार्गाचा जर विचार आपण केला तरी कर्म मार्गापेक्षा नाम मार्ग कसा श्रेष्ठ आहे, योग मार्गापेक्षा नाम मार्ग कसा श्रेष्ठ आहे आणि ज्ञान मार्गापेक्षा नाम मार्ग कसा श्रेष्ठ आहे, असा याचा आपण थोडा खुलासा करून पुढे जाऊ. कर्म म्हणजे काय, कर्मामध्ये प्रकार किती, नित्य कर्म कशाला म्हणतात, नैमित्तिक कर्म कशाला म्हणतात, काम्य कर्म कशाला म्हणतात,
प्रायश्चित्त कर्म कशाला म्हणतात, असा कर्माचा कर्मशास्त्रामध्ये सांगोपांग विचार केलेला आहे. परंतु थोडक्यामध्ये सांगतो, कर्म कशाला म्हणतात हे जर तुम्हाला कळून घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय पहा, किंवा आमच्या दांडेकर मामानं जी ज्ञानेश्वरी लिहिली त्यामध्ये 2 पानाची प्रस्तावना आहे, ती जर आपण पाहिली तर कर्म कशाला म्हणावं हे आपल्याला लक्षात येईल. परंतु कर्ममार्ग हा अतिसूक्ष्म आहे. मी तुम्हाला सहज एक शब्द वापरतो की आपल्याला उद्या यज्ञ करायचा आहे. उद्या यज्ञ करायचा म्हटल्यानंतर यज्ञाला प्रारंभ होईल का? होणार नाही. का? तर यज्ञाची निश्चिती करण्याकरताना पहिल्यांदा मुहूर्त पाहावा लागेल. नुसता मुहूर्त पाहिला तरी यज्ञाला प्रारंभ होऊ शकत नाही. त्या जागेची निश्चिती करावी लागेल, तरी असणाऱ्या यज्ञाला प्रारंभ होऊ शकत नाही. यज्ञाला लागणारी जी द्रव्य असणारी सामुग्री आहे ती अगोदर गोळा करावी लागेल. यजमान पाहावा लागेल, तरीही यज्ञाला प्रारंभ होऊ शकत नाही. यज्ञ पूर्ण होईपर्यंत त्या यज्ञावर संकट येणार नाही याची अगोदरच तयारी करावी लागेल. तेव्हा कुठे यज्ञ नावाच्या कर्माला प्रारंभ होऊ शकतो. याचा जर आपण विचार केला, हे कर्म झालं. परंतु मी तुम्हाला सहजच म्हटलं की नाम घ्या. आता नाम घ्या म्हटल्यानंतर नाम घेण्यासाठी मूर्ताची गरज नाही, नाम घेण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या जागेची गरज नाही, नाम घेण्यासाठी द्रव्याची गरज नाही, साधन सामुग्रीची गरज नाही. आणि नाम घेण्याकरताना संकट कोणतं येईल याचीही सुद्धा काही गरज नाही. एक एक मी प्रमाण देऊन आपल्याला पुढे जातो. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. नाम घेण्याकरताना काळाची वेळेची काही गरज नाही. चिंतनाशी नलगे वेळ सर्व काळ करावे. म्हणजे नाम घेण्याकरताना कोणत्या प्रकारचा प्रतिबंध नाही, वेळेचा प्रतिबंध नाही, काळाचा प्रतिबंध नाही. नाम घेण्याकरताना द्रव्याची गरज नाही. नाम घेता नलगे मोल, नाम मंत्र नाही खोल. काही द्रव्य खर्चायची वेचायची गरज नाही. नाम घेण्याकरताना विशेष प्रकारच्या विशिष्ट जागेची गरज नाही. जिथे तुम्ही आहेत तिथं नाम घेऊ शकता. प्रमाण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. म्हणजे नाम घेण्याकरताना विशिष्ट प्रकारच्या जागेची गरज नाही, कोणतं संकट येईल म्हणून त्याची काही गरज नाही. उलट नामाच्या चिंतने 12 वाटा परत पळती विघ्ने. म्हणून त्या कोणत्याच प्रकारची गरज नाही. यज्ञ नावाच्या कर्मा करताना सगळ्यात एवढे प्रतिबंध असल्यामुळे कर्मापेक्षा नाम श्रेष्ठ. पुरावा देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महर्षीनं कर्मापेक्षा, ज्ञानापेक्षा, योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे असं एक सूत्र वापरलं. सातु कर्म ज्ञान योग अधिक अपितरा भक्ती. कर्मापेक्षा, ज्ञानापेक्षा, योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे असं नारद महर्षी म्हणतात. आपला एक विचार संपला, कर्मापेक्षा नाम श्रेष्ठ. दुसरा विचार सांगतो, ज्ञानापेक्षा भक्ती म्हणा, नाम म्हणा श्रेष्ठ आहे. नाम घेणे म्हणजे भक्तीच आहे. पुढे त्याचा विस्तार मी एका वाक्यामध्ये सांगून जाईल. ज्ञानाचा वेदांत शास्त्रामध्ये सांगोपांग विचार आलेला आहे. ज्ञान कशाला म्हणावं? वृत्ती ज्ञान वेगळं, स्वरूप ज्ञान वेगळं. वृत्ती ज्ञान कशाला म्हणतात, स्वरूप ज्ञान कशाला म्हणतात? जे नित्य बदलत राहतं त्याला वृत्ती ज्ञान म्हणतात, आणि जे कधीच बदलत नाही त्याला स्वरूप ज्ञान म्हणतात. वेदांत, अद्वैत वेदांताच्या दृष्टीनं अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म असा अनेक प्रकारचा सांगोपांग विचार केलेला आहे. ज्ञान प्राप्त करण्याकरताना
साधन चतुष्ट संपन्न अधिकारी पाहिजे. पहिल्यांदा विवेक आला पाहिजे, नंतर वैराग्य आलं पाहिजे, साधन चतुष्ट संपत्ती आली पाहिजे, मग श्रवण मनन निधिध्यासन अशा प्रकारचे सगळे जर अंतःकरणात आले तरच ज्ञान प्राप्त होऊ शकतं. परंतु नामाकरता याच्यातल्या कोणत्याही एकाही साधनाची गरज नसल्यामुळे नाम हे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणले तैसे नोहे नाम सर्व मार्गा वरिष्ठ. कर्मापेक्षा तैसे नोहे नाम सर्व मार्गा वरिष्ठ. आपले 2 विचार संपले. तिसरा विचार योगापेक्षा नाम श्रेष्ठ. योगाचा जर आपण विचार केला तर योगाची कठीणता आणि नामाची सुलभता आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये पाहायला मिळते. ज्ञानेश्वर भगवान गीतेमध्ये बोलतात क्लेशोधिक स्तरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवद्भिर्वाप्यते. या श्लोकावरचं आपण चिंतन पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल योगाची कठीणता किती येते. ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिला. लोहाचे चने जय बोचरिया पडती खाणे पोट भरणे की मरणे शुद्धी नेणू. जसं तोंडात एकही दात नसणाऱ्या बोचऱ्या माणसाला जर लोखंडाचे हारभरे जर दिले तर ते त्याला किती कठीण होतात, तसं योग हा कठीण आहे. पुढे अनेक प्रकारच्या ओव्यातून योगाची महाराजांनी कठीणता सांगितली. तहाने लिया तहानची प्यावी, भुके लिया भूकची खावी, अहोरात्र वावी मवावा वारा. योग करत असताना तहान लागली तर पाणी पिल्यासारखं समजायचं, परंतु पाणी प्यायचं नाही. भूक जर लागली, भूक जेवण केल्यासारखं समजायचं, परंतु जेवण करायचं नाही. पुढे महाराज बोलतात शीत वेष्टावे उष्ण पांघुरावे वृत्तीची या राहावे घरा आतू. योग करत असताना थंडी जर वाजू लागली तर थंडीच पांघरायची, ऊन लागू लागलं तर ऊनच पांघरायचं, आणि पाऊस जर येऊ लागला तर त्याचंच वेष्टन करायचं. इतका योग कठीण आहे. आणि जर आपण नामाचा जर विचार केला, आणखी एक विचार सांगतो. योग करत असताना यम नियम प्राणायाम प्रत्याहार आसन धारणा ध्यान समाधी, मग तिथून पुढे सविकल्प समाधी निर्विकल्प समाधी असे अनेक प्रकारचे अंग सांगितले. परंतु याच्यातलं नाम घेताना काहीच करावं लागत नाही. म्हणून योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ. या कारणास्तव आमचे ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणले तैसे नोहे नाम सर्व मार्गा वरिष्ठ. माझा हा एक विचार संपला. दुसरा विचार सांगतो. कर्म काय करतं, ज्ञान काय करतं, योग काय करतो आणि नाम काय करतं. कर्म चित्त शुद्ध करतं, ज्ञान मोक्ष प्राप्त करून देतं, योग वृत्तीचा निरोध करतो आणि नाम भक्ती ही भगवंताची प्राप्ती करून देते. कर्म चित्त शुद्ध करतं, परंतु भगवंताची प्राप्ती करून देत नाही. ज्ञान मोक्ष प्राप्त करून देतं, परंतु भगवंताची प्राप्ती करून देत नाही. योग चित्तवृत्तीचा निरोध करतो, परंतु भगवंताची प्राप्ती करून देत नाही. नाम हे भगवंताची प्राप्ती करून देतं. म्हणून कर्म ज्ञान योग याच्यापेक्षा नाम श्रेष्ठ. म्हणून हरिपाठात आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणले तैसे नोहे नाम सर्व मार्गा वरिष्ठ. दुसरा आणखी एक विचार सांगतो. कर्म काय करतं, ज्ञान काय करतं, योग काय करतो आणि नाम काय करतं. कर्मबंधन निर्माण करतं, ज्ञानाने अहंकार निर्माण होतो आणि योगानं दुःख निर्माण होतं. कर्म म्हटलं की बंधन आलं. आपल्याला प्रसिद्ध ओवी माहित आहे तैसा कर्तृत्वाचा मधू का कर्मफळाचा आस्वादू या दोन्हीचे नाम बंधू
कर्माचाची. कर्म हे बंधन निर्माण करतं, कर्म हे आसक्ती निर्माण करतं. कारण देह म्हटलं की कर्म आलं, कर्म म्हटलं की आसक्ती आली, आसक्ती म्हटलं की असणारं बंधन आलं. ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सुंदर सुंदर प्रकारचे दृष्टांत दिले. जिथे माती आहे तिथे घट आहे. घट आहे परंतु माती नाही असं चालत नाही. पाणी आहे परंतु ओलावा नाही असं चालत नाही. पट आहे परंतु तंतू आहे असं चालत नाही. म्हणून जिथे घट आहे तिथं माती आहे, जिथं अग्नी आहे तिथं उष्णता आहे, जिथं पाणी आहे तिथं ओलावा आहे, जिथं पट आहे तिथं तंतू आहे. तद्वत देह आहे म्हटलं की कर्म आलं, कर्म म्हटलं की बंधन आलं. कर्म बंधन निर्माण करतं. ज्ञानाने अहंकार निर्माण होतो. प्रसिद्ध सर्वांच्या पाठातली एकच ओवी देतो. नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे जोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. मला काही येत नाही म्हटलं की अहंकार त्याच्या पाठीमागं लागतच नाही, आणि मला काहीतरी येतं म्हटलं की अहंकार त्याच्या भोवकांडीवर बसल्याशिवाय राहत नाही. थोडं मला लक्षात आलं की या साधू महाराज संस्थांचे वर्तमान मठाधिपती, चालक मालक, भागवताचार्य गुरुवर्य हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज कंधारकर, त्यांच्या मुखावर मी कधी उदासीनता पाहिली नाही, कधी दुःख पाहिलं नाही, कधी महाराजांनी कुणाला अपशब्द वापरला असंही पाहिलं नाही, आणि महाराजांना क्रोध आला असंही पाहिलं नाही. मोकळे मन रसाळ वाणी तेची गुणी संपन्न, अहंकार त्यांना शिवला सुद्धा नाही. त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे. काही थोडं आलं तर माणसाला अहंकार येतो. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. हे प्रत्यक्ष जर आपल्याला उदाहरण द्यायचं असेल तर गुरुवर्य आमचे हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज कंधारकर. परंतु ज्ञान म्हटलं की अहंकार येतो. दोन वाक्य बोलतो, लक्षात ठेवा. ज्ञानानंतर अहंकार हे विष आहे, आणि ज्ञानानंतर नम्रता हे अमृत आहे. ज्ञान म्हणलं की अहंकार येतो, ज्ञानानं अहंकार निर्माण होतो, योगानं दुःख निर्माण होतं. योगाची वाटा जे रिघालेगा सुबटा, तया दुःखाचाची सैल वाटा भागा आला. परंतु एक लक्षात ठेवा, कर्माने निर्माण झालेलं बंधन, ज्ञानाने निर्माण झालेला अहंकार, योगाने निर्माण झालेलं दुःख ज्याच्यामुळं जातं त्याला नामभक्ती म्हणतात. म्हणून आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हटले, तैसे नोहे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लागती. आता शेवटचा विचार सांगतो आणि पुढे चालतो. मला कर्म चित्त शुद्ध करत संपून जातं. संपून जातं याचा अर्थ त्याच्या पुढं काही त्याचं काम नाही. ज्ञान मोक्ष प्राप्त करून देतं, तिथंच ज्ञान थांबतं, त्याच्या पुढे काही ज्ञानाचं काम नाही. योग चित्तवृत्तीचा निरोध करतो, तिथेच थांबतो, त्याच्या पुढं काही काम नाही. म्हणजे कर्म चित्त शुद्ध करतं, ज्ञान मोक्ष प्राप्त करून देतं, योग चित्तवृत्तीचा निरोध करतो, तिथेच थांबतो. परंतु भक्ती नाम हे भगवंताची प्राप्ती करून देतं, आणि तेही पुन्हा शिल्लक राहतं. याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. मी जे होनी पांडवा करती माझी सेवा. म्हणून कर्मापेक्षा, ज्ञानापेक्षा, योगापेक्षा नामश्रेष्ठ असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हाला आम्हाला हरिपाठामध्ये उपदेश केला, तैसे नोहे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लागत. आणखी एक थोडा विचार सांगतो.
कर्ममार्गापेक्षा, ज्ञानमार्गापेक्षा, भक्ती योग मार्गापेक्षा भक्ती कशी श्रेष्ठ आहे. एकदा गैनीनाथ महाराज आणि कबीर महाराज हे फिरता 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 समुद्राच्या काठावर दोघांची भेट झाली. गैनीनाथ महाराज योगी, कबीर महाराज भक्त. सहज त्याच्यामध्ये चर्चा झाली आणि प्रश्न विचारला गैनीनाथ महाराज आणि कबीर महाराजाला, महाराज योग श्रेष्ठ का भक्ती श्रेष्ठ? भक्ती 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 तरी कशाला म्हणतात? भक्ती म्हणजे नाम. नाथ महाराजाची एकच ओवी सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता, भक्ती तत्वता या नाम. रात्रंदिवस माझी कथा करतो. कथा म्हणजे कीर्तन, कीर्तन म्हणजे नामचिंतन. कबीर महाराज म्हणले योग श्रेष्ठ. कारण त्यांना लक्षात आलं की आता ह्या गैनीनाथ महाराजाला काय म्हणायचं. तसं नाही म्हणले, आपण परीक्षा पाहू. म्हणजे काय करायचं? म्हणजे मी समुद्रामध्ये लपतो, तुम्ही मला हुडकून काढा. तुम्ही समुद्रामध्ये लपा, मी तुम्हाला हुडकून काढतो. पहिल्यांदा असणारे गैनीनाथ महाराज समुद्रामध्ये माशाचं रूप धरलं, लपले. ताबडतोब मासा जो आहे, गैनीनाथ महाराजांनी जे रूप घेतलं होतं तो मासा धरला कबीर महाराजांनी. आणि कबीर महाराज गैनीनाथ महाराज तुम्ही प्रगट व्हा. प्रगट झाले असणारे गैनीनाथ महाराज. नंतर कबीर महाराज लपले. गैनीनाथ महाराजांनी पुष्कळ प्रयत्न केला, परंतु कबीर महाराज काही सापडले नाहीत. म्हणले मी हारलो, जिथे असताल तिथून तुम्ही वापस या. कबीर महाराज वापस आले. वापस आल्यानंतर कबीर महाराजांनी सांगितलं, गैनीनाथ महाराजांनी विचारलं, पाण्यामध्ये तुम्ही कोण झाले होतात? कबीर महाराजांनी सांगितलं, मी पाण्यामध्ये पाणीच झालो होतो. म्हणजे पाण्यामध्ये पाणीरूप होण्याची शक्ती भक्तीमध्ये आहे आणि पाण्यामध्ये मासा होण्याची शक्ती योगामध्ये आहे. म्हणून कर्म ज्ञान योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ असल्यामुळे तैसे नोहे नाम सर्व मार्गा वरिष्ठ. पर ज्ञानेश्वर महाराजच म्हणत नाहीत वरिष्ठ. अनेक जे संत महंत मागे जे विद्वान पंडित होऊन गेले ते सुद्धा नाममार्ग वरिष्ठ आहे असा पुरावा देतात. तेथे काही कष्ट न लागती. नाम घेण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट लागत नाहीत. बाकीच्या साधनाला कष्ट लागतात आणि या साधनाला, नाम ह्या साधनेला कष्ट लागत नाही. एका जणानं महाराजाकडे तक्रार केली, महाराज मला उभा टाकून नाम घेता येत नाही, कष्ट पडतात. महाराज म्हणले मग तुला उभा टाकून नाम घेता येत नाही ना, मग बसून घे. महाराज मला बसून सुद्धा नाम घेता येत नाही, मला बसता येत नाही. महाराज म्हणले मग तू झोपून नाम घे. निजल्याने गाता उभा नारायण, बैसल्या कीर्तनी प्रेमे डोले. म्हणून एवढ्या असणारे बाकीच्या साधनाला कष्ट आहेत, नाम या साधनेला कष्ट नाहीत. म्हणून सर्वश्रेष्ठ साधना कष्ट नाहीत आणि सोपी साधना. नाम संकीर्तन साधन पै सोपे. खरं वर्म तुम्हाला आम्हाला संत महात्म्याने सांगितलं, सोपे वर्म आम्हा सांगितले, संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. म्हणून तैसे नोहे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लागत. पुढे एक साधन सांगितलं, आजपाजपणे उलट प्राणाचा, तेथे या मनाचा निर्धार वासे. आजपाजप म्हणजे आता आपला जो जप चालू आहे ना तो जप वेगळा आणि आजपाजप वेगळा. आपण श्वास घेतो सोडतो. श्वास घेताना आपण काय म्हणतो आणि सोडताना काय जप चालू असतो, तर सोहम हा आजपाजप आहे, परंतु अहम हा आपला जप असतो. अहम आणि सोहम. परंतु सोहम हा जप याला आजपाजप म्हणतात. तो जप जर आपल्याला जर करायचा असेल तर मनाचा निर्धार पाहिजे, मनाचा निश्चय पाहिजे, मन एकाग्र केलं पाहिजे. मन एकाग्र होणं ही साधी गोष्ट नाही महाराज. अनेक सांगितले मन हे चंचल आहे.
चंचलही मन कृष्ण, अर्जुनासारख्याने तक्रार करावी. मग ते मन एकाग्र जर आपलं झालं त्या तत्वावर, तर आजप नावाचा जप होतो. की साधना कठीण आहे म्हणून सोपी साधना सांगितली. तैसे नोहे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लागत. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं, तुम्ही आम्हाला सोपा मार्ग सांगितला महाराज, परंतु तुम्ही काय करता? ज्ञानदेवाजिने नामे विन व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमी आला. पंथ म्हणजे मार्ग. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जीवनामध्ये जो नाम घेत नाही त्याचं जगणं व्यर्थ आहे. ज्ञानदेवाजिने नामे विन व्यर्थ, नाम घेतल्या वाचून जो जगतो त्याचं जीवन व्यर्थ आहे. आणि रामकृष्ण पंथ क्रमी आला. मी काय केलेलं आहे? रामकृष्ण नामाचा पंथ, त्या मार्गानं माझं मार्गक्रमण चालू आहे. म्हणून तुम्ही सुद्धा नामचिंतन करा, नाममार्गानं जा. तैसे नोहे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लागती. आणि हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुम्ही हरिमुखानं म्हणा. पाठ या शब्दाचा अर्थ आहे उच्चार करणे. हरीचा नामाचा उच्चार करा, द्विरुक्ती वापरली. हरिमुखे म्हणा असंच महाराज का म्हणले? तर रू धातूपासून हरी हा शब्द तयार झाला. हरी म्हणजे हरण करणे. जो पापाचं हरण करतो नाम घेतल्याबरोबर त्याला हरी म्हणतात. ज्याचा वर्ण हरित आहे त्याला हरी म्हणतात. म्हणून महाराजांनी एक अवतार हरीनं घेतला, म्हणून हरी अवतार घेतला. ज्यावेळी गजेंद्र असणारा संकटात अडकला त्यावेळी विष्णूनं अवतार घेतला. तो अवतार या हरी या नामानं घेतला, म्हणून त्याला हरी म्हणतात. यज्ञाचा आविर्भाग मी हरण करतो म्हणून त्याला हरी म्हणतात. हरी हे नाम अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हरी सोपं आहे. महत्त्वाचं आहे, सोपं आहे. नाथ महाराज बोलतात, वेदाचे हे बीज हरी हरी अक्षरे, पवित्र सोपारे तेची एक. वेदाचा बीजमंत्रच हरी आहे म्हणून ते पवित्र आहे. तुम्ही हरी वेदाचे हे बीज हरी हरी अक्षरे, पवित्र सोपारे तेची एक. म्हणून असं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. द्विरुक्ती का वापरली? तर आदरात द्विरुक्ती. आदर म्हणजे एखाद्या माणसाला जर आपण जर आग्रहाचं आमंत्रण दिलं तर जरूर जरूर येणे अशी द्विरुक्ती वापरतो. म्हणून महाराजांनी हरिमुखे म्हणा ही हरिमुखे म्हणा ही तृतीय आहे. आणि मग असं जर आम्ही काय जर केलं तर पुण्याची गणना कोण करी. आता इथं पुण्याचं मोजमाप कोणीच करू शकत नाही असं महाराज म्हणतात. कारण अनेक प्रकारचे पुण्य शास्त्रामध्ये सांगितले, परंतु नामानं जे पुण्य तयार होतं त्या नामाच्या पुण्याची गणना कोणी करू शकत नाही. यज्ञाच्या द्वारा जे पुण्य निर्माण होतं त्या पुण्यापेक्षा कितीतरी पटीनं नामानं पुण्य निर्माण होतं. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरी नाम जपता घडे. म्हणून पुण्याची गणना कोण करी, कोणीच करू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, पुण्यात्मके पुण्य स्वर्गा जाईजे, पापात्मके पापे नरका येईजे. आणि माते जे पाविजे ते शुद्ध पुण्य. मग शुद्ध पुण्य कोणतं आहे? जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. नामानं जे पुण्य निर्माण होतं त्या पुण्याची गणना कोणी करू शकत नाही. रामायणामध्ये आलेला एक श्लोक आहे, त्या श्लोकाचं चिंतन सांगतो आणि मी माझ्या सेवेला विराम देतो. गोकोटी दानम ग्रहणेषु काशी, प्रयाग गंगायुत कल्पवासहा, यज्ञायुत मेरू सुवर्ण दानम, गोविंद नाम स्मरणेने तुल्य हा. कोटी गायी ग्रहण पर्व काळाच्या दिवशी
काशी क्षेत्रामध्ये दिलेलं दान त्याचं पुण्य, प्रयाग क्षेत्राच्या ठिकाणी एक कल्पभर राहून तपश्चर्या केलेलं पुण्य, हजारो यज्ञ सांग करून त्याचं तयार झालेलं पुण्य, यज्ञायुत मेरू पर्वता एवढं सोनं दान केलेलं पुण्य, हे सर्व पुण्य एका गाठोडीत बांधा आणि एक भगवंताचं नाम घ्या आणि त्याची एक गाठोडी बांधा, तराजू घ्या, ते तराजूमध्ये एका नामाचं पुण्य टाका आणि इकडं सगळं पुण्य टाका आतापर्यंत जे मी सांगितलेलं, तर सगळ्या पुण्याचं पारडं हे वर गेलेलं असेल आणि एका नामाचं जे पुण्य आहे ते जाग्यावरच राहिलेलं असेल. म्हणून महाराज म्हणले हरिमुखे म्हणा हरिमुखे बना, पुण्याची गणना कोण करी. कारण मोक्ष प्राप्त करण्याकरताना, भगवंताची प्राप्ती करण्याकरताना पाप हा प्रतिबंध आहे. मग जसं जसं आपलं पुण्य तयार होईल तसं तसं साध्य प्राप्त करण्याकरताना साधकाचे प्रतिबंध दूर होतात. कारण पुण्यवानालाच मोक्ष प्राप्त होतो, पाप्याला मोक्ष प्राप्त होत नाही. म्हणून हे पुण्य मोक्ष प्राप्ती करताना, भगवंताच्या प्राप्ती करताना अनेक प्रकारचे जे प्रतिबंध येतात त्या प्रतिबंधाला दूर करतं आणि त्या नियत त्या साध्यापर्यंत ते नेऊन पोहोचवतो. म्हणून असं पुण्य हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी. आपले 5 मिनिटं शिल्लक आहे, प्रसंग सांगून जातो म्हणजे आपल्या लक्षात येईल नामानं कसं पुण्य तयार होतं ते. धर्मराजाचा यज्ञ चालू झाला आणि मध्यंतरामध्ये यज्ञाचा शेवट झाला. मग आपला यज्ञ सफल झाला का नाही हे धर्मराजानं शंका विचारली भगवान श्रीकृष्णाला. भगवान, आपला यज्ञ सफल झाला का? भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, तुमचा यज्ञ सफल झाला का नाही की मी काही सांगू शकत नाही. एका जंगलामध्ये एक साधू महात्मा राहतो, त्या साधू महात्म्याला जाऊन विचारा की आमचा यज्ञ सफल झाला का नाही. धर्मराज त्या साधू महात्म्याकडे गेले. साधू महात्म्यांना विनम्रपणे असणारं साष्टांग प्रणिपात केला. साधू महाराज, एक मी प्रश्न घेऊन आलेलो आहे, त्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि माझ्या यज्ञामध्ये चला. कृष्णानं सांगितलं, तुझा जर यज्ञ सफल व्हावा तुला असं वाटत असेल तर तो जंगलात जो साधू राहतो त्या साधूनं तुझ्या यज्ञातला एक शीत जर खाल्लं तर तुझा यज्ञ सफल झाला. जा त्या साधूकडे. साधू महाराज, कृपा करून माझा यज्ञ चालू आहे आणि यज्ञामध्ये तुम्ही येऊन भोजन करावं, माझ्या यज्ञाची सफलता होईल. साधूनं सांगितलं, मी यज्ञामध्ये येणार नाही, मला काही यज्ञात येण्याचं काही कारणच नाही, मला कोणती अपेक्षा नाही, मी यज्ञात येणार नाही. म्हणून पुष्कळ विनंती केली धर्मराजानं, परंतु तो साधू काही आला नाही. धर्मराज वापस आले. पुन्हा भीम गेला, भीमालाही काही आले नाहीत. अर्जुन निमंत्रण घेऊन गेला, नकुल गेला, सहदेव गेला, साधू काही येत नाही आणि यज्ञाची काही सफलता होत नाही. शेवटी 5 पांडव उदास बसलेले असताना द्रौपदीने सांगितलं, आपण का उदास झालेत? ते म्हणे, तो साधू आल्याशिवाय आपल्या यज्ञात जेवल्याशिवाय यज्ञाची सफलता नाही, भगवान श्रीकृष्णानं सांगितलेलं आहे आणि तो काही साधू येत नाही. द्रौपदीने सांगितलं, मी त्या साधूला घेऊन येते. कारण साधूनं आट घातली होती, यज्ञाची तुझ्या यज्ञामध्ये जर मला यायचं असेल तर मला 100 यज्ञाचं पुण्य दे, मग मी तुझ्या यज्ञात येतो. आता धर्मराजानं, भीमानं, अर्जुनानं, नकुलानं, सहदेवानं सांगितलं, आमचा एकच यज्ञ सफल झाला नाही आणि 100 यज्ञाचं पुण्य आम्ही तुम्हाला कसं द्यावं. हे वापस आले. परंतु द्रौपदीनं वर्म लक्षात धरलं आणि एक एक पाऊल टाकीत असताना भगवंताच्या एका एका नामाचा उच्चार केला. त्या साधूकडे गेली, विनम्रपणे असणारा साष्टांग प्रणिपात केला. साधू महाराज, आमच्या यज्ञामध्ये जर तुम्ही भोजन केलं तर आमचा यज्ञ सफल होईल. द्रौपदीला त्या साधू महात्म्यानं तोच प्रश्न केला, अगोदर मला 100 यज्ञाचं पुण्य दे आणि मग मी तुझ्या यज्ञात येतो. द्रौपदीनं सांगितलं, साधू महात्मन थोडा विचार करा, तुम्हाला 100 यज्ञाचं पुण्य द्यायचं का आणखीन काही जास्त यज्ञाचं द्यायचं? साधू महाराज चकित झाले. 100 यज्ञाचं पुण्य असणार पांडवाची पत्नी देतो म्हणते, कसं देणार? द्रौपदीने सांगितलं,
मी येतानाच असणारा एका एका पावला गणेश एक एक भगवंताचं नाम घेतलेलं आहे. आणि संत वचन असं आहे, नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. एक नाम घेतलं आणि एक पाऊल टाकला की एका यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. साधू महात्मा आला असं हे नामानं उत्पन्न झालेलं पुण्य. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. यथामथी यथा अवकाश धावत्या वेगात वैकुंठवाशी सद्गुरू प्रल्हाद महाराज कंधारकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आमचे परमस्नेही भागवताचार्य गुरुवर्य हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज कंधारकर यांनी दिलेली आज्ञा प्रमाण मानून या पुण्यतिथीनिमित्तानं सेवेचा योग आला, हे मी परम भाग्य समजतो. तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. आणि ही सेवा श्री साधू महाराजांच्या चरणी, वैकुंठवाशी प्रल्हाद महाराज सद्गुरू यांच्या चरणी आणि गुरुवरे मोतीराम महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पण करून याच ठिकाणी सेवेला विराम देतो. 7 5 3 दशकाचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी. तैसे नोहे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, तिथे काही कष्ट न लागती. आज